नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। महाराष्ट्रातील आपल्या तमाम बळीराजासाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या पैशांची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। कारण थेट तुमच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि ती शेजारील घंटी ऑलवर नक्की सेट करा, जेणेकरून सरकारी योजनांचे असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला रोज मिळत राहतील। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत फक्त तारखांवर तारखा मिळत होत्या। आज पैसे येणार, उद्या पैसे येणार असं सांगितलं जात होतं, पण खात्यात 1 रुपयाही आला नव्हता। परंतु आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र म्हणजेच तब्बल 4,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत। 9व्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे आता सरकार दोन्ही हप्ते एकत्र देत आहे। पण लक्षात ठेवा, हे पैसे सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। यासाठी सरकारने 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र केले आहेत, तर अपात्र शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे। जर तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमचे पैसे नक्की येणार। लाभ मिळवण्यासाठी ही 3 कामे असणे अत्यंत गरजेचे आहे। फार्मर ID, शासनाच्या नियमानुसार तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे बंधनकारक आहे। eKYC, तुमची eKYC पूर्ण असायला हवी, अन्यथा पैसे अडकू शकतात। आधार बँक लिंक, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे। आता जाणून घेऊया की आज पहिल्या टप्प्यात कोणत्या 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात हे 4,000 रुपये जमा होणार आहेत। आपले सरकार आणि कृषी विभागाच्या वतीने या जिल्ह्यांची यादी समोर आली आहे। बीड, अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना आणि सिंधुदुर्ग या 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात पुढील काही तासातच थेट पैसे जमा होणार आहेत। जे जिल्हे यामध्ये राहिलेले आहेत त्यांना पुढील टप्प्यामध्ये लवकरच लाभ दिला जाईल। तर शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का? आणि तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता मिळाला होता का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। रमेशराव, बीड जिल्हा। समस्या: रमेशराव पात्र शेतकरी होते, त्यांना PM किसानचे पैसे मिळत होते, पण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यात आलाच नाही। ते सारखे बँकेत फेऱ्या मारत होते, पण पैसे जमा होत नव्हते। त्यांनी काय केलं? रमेशरावांना समजलं की सरकारने आता फार्मर ID बंधनकारक केला आहे। त्यांनी लगेच आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन किंवा मोबाईलवरून त्यांचा फार्मर ID अपडेट करून घेतला। निकाल: फार्मर ID लिंक होताच आता त्यांच्या खात्यावर 9व्या आणि 10व्या हप्त्याचे एकत्र 4,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। संजय भाऊ, अमरावती जिल्हा। समस्या: संजय भाऊंच्या घरात नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार म्हणून सगळे वाट पाहत होते। आजूबाजूच्या लोकांच्या खात्यात पैसे आले, पण संजय भाऊंच्या खात्यात 1 रुपयाही आला नाही। आज येतील, उद्या येतील असं करत महिने निघून गेले। त्यांनी काय केलं? संजय भाऊंनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन स्टेटस चेक केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची eKYC अपूर्ण होती आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हतं। त्यांनी तातडीने बँकेत जाऊन आधार लिंक अंगठा लावून eKYC पूर्ण केली। निकाल: ही कामं पूर्ण केल्यामुळे त्यांचा अपात्रतेचा शिक्का निघाला आणि आता पहिल्याच टप्प्यात त्यांच्या खात्यात सरकारने 4,000 रुपये पाठवण्याची तयारी केली आहे। शेतकरी बांधवांनो, नुसती वाट पाहून पैसे येत नाहीत, कामं करावी लागतात। बीडचे रमेशराव सुद्धा असेच परेशान होते, त्यांचे पैसे अडकले होते, पण त्यांनी वेळेवर फार्मर ID काढला आणि आज त्यांच्या खात्यात 4,000 रुपये येत आहेत। तसेच अमरावतीचे संजय भाऊ, ज्यांची eKYC बाकी होती, त्यांनी ती पूर्ण केली
आणि त्यांचाही हप्ता चालू झाला. तुम्हीही ही कामं केली आहेत का? नसतील केली तर आजच करा. 1. मोबाईलवरून घरी बसल्या जर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल, तर घर बसल्या 5 मिनिटात ई-केवायसी होते. सर्वात आधी मोबाईलवर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर .gov.in जावे. तिथे उजव्या बाजूला ई-केवायसी चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि सर्चवर क्लिक करा. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि गेट ओ-टी-पी वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओ-टी-पी तिथे टाकून सबमिट करा. स्क्रीनवर e-KYC इज सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येईल. पद्धत 2. CSC केंद्रावर जाऊन जर मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल किंवा ओ-टी-पी येत नसेल, जवळच्या CSC केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जावे. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर द्यावा. तिथे असणाऱ्या बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून तुमची ई-केवायसी 1 मिनिटात पूर्ण केली जाते. पद्धत 3. बँक खात्याची केवायसी नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट बँक खात्यात येण्यासाठी बँकेची केवायसी करणेही गरजेचे आहे. ज्या बँक खात्यात पीएम किसानचे पैसे येतात त्या बँकेच्या शाखेत जावे. तिथल्या अधिकाऱ्यांना माझं खातं डीबीटी आणि आधार सीडिंगसाठी लिंक करा असं सांगावं. एक छोटा फॉर्म भरून आणि आधार कार्डची झेरॉक्स देऊन बँक खात्याची केवायसी पूर्ण होते. शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी झाली नसेल तर पैसे अडकणार. मोबाईलवरून करायची असेल तर पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन आधार नंबर टाका आणि ओ-टी-पीद्वारे केवायसी करा. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर लगेच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अंगठा लावून केवायसी करून घ्या. बँक खात्याला आधार लिंक करायलाही विसरू नका. यादीत नाव कसे तपासायचे? स्टेप 1. सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या किंवा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा. स्टेप 2. तिथे बेनिफिशियरी स्टेटस लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा. स्टेप 3. तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका. स्टेप 4. स्क्रीनवर आलेला कॅप्चा कोड भरून गेट डेटावर क्लिक करा. निकाल. तिथे तुम्हाला समजेल की तुमचा 9वा आणि 10वा हप्ता अप्रूव्ह झाला आहे की नाही. 2. ज्यांना आधीचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना एकूण किती पैसे मिळणार हा मुद्दा तुमच्या व्हिडिओचा सस्पेन्स वाढवू शकतो. नियम. काही शेतकरी असे आहेत ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे 7वा किंवा 8वा हप्ता मिळाला नव्हता, पण त्यांनी आता त्यांची केवायसी पूर्ण केली आहे. मोठा फायदा. अशा शेतकऱ्यांना जुने रखडलेले पैसे आणि हे नवीन 2 हप्ते मिळून एकत्र 6,000 ते 8,000 रुपये सुद्धा मिळू शकतात. त्यामुळे बँक खात्याचे स्टेटस नक्की तपासा. 3. बँक खात्याबाबत सर्वात मोठी चूक PFMS रिजेक्शन. अनेक शेतकऱ्यांचे नाव यादीत असते, पण बँक खात्यातील एका चुकीमुळे पैसे परत जातात. हे आवर्जून सांगा. समस्या. जर बँक खाते दीर्घकाळापासून बंद असेल, इनॅक्टिव्ह किंवा खात्यावर पैशांची देवाणघेवाण झाली नसेल, तर सरकारी पैसे खात्यात जमा होत नाहीत. याला PFMS रिजेक्शन म्हणतात. उपाय. शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या बँकेत जाऊन खात्यावर लहान मोठी ट्रान्झॅक्शन करावी आणि बँक चालू असल्याचे निश्चित करावे. 4. तक्रार कुठे करायची? हेल्पलाईन नंबर. जर सर्व काही बरोबर असूनही खात्यात पैसे आले नाहीत तर काय करायचे? शेतकरी बांधव त्यांच्या गावातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधू शकतात. तसेच पीएम किसानच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर किंवा महाडीबीटी पोर्टलवर तक्रार, ग्रीव्हन्स नोंदवू शकतात. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अजून संपलेला नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुमची सगळी कामं पूर्ण आहेत तरीही खात्यात पैसे आले नाहीत तर काय करायचं? आणि काही शेतकऱ्यांना 4,000 ऐवजी थेट 8,000 रुपये कसे मिळणार आहेत? बघा, ज्या शेतकऱ्यांचे मागचे हप्ते अडकले होते आणि त्यांनी आता केवायसी केलीये त्यांना सरकार जुने पैसे सुद्धा एकत्रित देणार आहे.
पण त्यासाठी तुमचं बँक खातं चालू असणं गरजेचं आहे. जर खातं बंद असेल, तर पैसे खात्यावर येऊनही परत जातील. नाव कसं तपासायचं? तर मोबाईलवर बेनिफिशरी स्टेटस नक्की चेक करा. अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.